हॅलो नमस्कार, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. असंच काहीतरी बोलावं लागतं, जे मला जमतं तसं मी बोलते. सकाळचे 3 वाजले, त्यामुळे मी तुम्हाला टाईम दाखवते. सकाळचे 3 3:15 झालेत. मिस्टर कामावरून आलेत तर उठावंच लागलं, काहीतरी बनवायचं. आता रेग्युलर रुटीनमध्ये माझ्या हेच जास्त येतं. मॉर्निंगमध्येच मला जास्त कामं असतात मोस्टली, तर दुपारचं मला एवढं काही जास्त काम नसतं, कारण त्यांचा टाईमच असा आहे. तर आज मी तुम्हाला टिफिन दाखवते की खरंच किती टिफिन आहेत. हे टिफिन बॅग आहे. सो चला काउंट करूया किती टिफिन काढते आज मी बॅगमधले. 1, हा बघा स्टीलचा. 2 स्टील. 3, हा प्लास्टिकचा आहे. 4, 5. आता तुम्ही बोलाल हे वेगवेगळ्या प्रकारचे डबे काय आहेत. 5 पण वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. मी एक साधा सिंपल टिफिन पण घेऊ शकते, पण मुलांपेक्षाही लहान असणारा माझा नवरा हा टिफिन कमीत कमी 4-5 तर तो, जेवढे डिमार्टमधून मी नवीन टिफिन आणले तेवढे तो ऑफिसमध्ये विसरून गेलेत. काय टिफिन. आणि जे ग्लासचे टिफिन निघालेलेत टपरवेअरसारखे, तर ते पण साहेबांनी फोडलेत. तर मग आता काय करू. घरात मग हे जुने जे डबे होते माझ्या सासूनी जमा करून ठेवलेले 1-2 माझ्या नंदेकडचे असे जे डबे होते साठवलेले, ते सगळे मी बाहेर काढलेत आणि आता ते डबे देते. आणि काही एक्स्ट्रा असलं तर मग प्लास्टिक आहेतच, पण त्यात मी असं भाज्या नाही देत प्लास्टिकमध्ये. त्यात सॅलड वगैरे किंवा काही फ्रूट्स वगैरे असेल तर ते कट करून देते. आता एवढे स्टीलचे डबे आणायचे तरी कुठून. असो, मी पोहे बनवलेत. म्हटलं आता रोज काय पोहे दाखवू. सो नाश्त्याला त्यांना पोहे बनवले, त्यांना नाश्ता देऊन दिला आणि चहा बनवायला घेतला लगेच. काहीतरी अथेस्टिक मला शूट करायचं होतं, चांगलंवालं. म्हटलं काहीतरी जरासं स्लो मोशनमध्ये काहीतरी वेगळं टाकावं, म्हणून मी हा मूर्खासारखा स्लो मोशनमध्ये व्हिडिओ बनवत बसली. तर असं आहे, टिफिन विसरून जातात म्हणून मी जास्त टिफिन द्यायला पण मला कंटाळा येतो. कशासाठी की आता हे मला म्हणजे प्रश्नच पडतो की आता टिफिन दिला आहे तो उद्या परत येणार आहे की नाही. छोट्या मुलांना ओरडू शकतो आपण, मोठ्या माणसांना किती ओरडणार. 5-6 वेळ टिफिन विसरणं म्हणजे भरपूर मोठी गोष्ट आहे. चहा पण बघा एवढासाच एक कपाच्या वरती पण नाही गेला पाहिजे आणि कपाच्या खाली पण नाही, कमी पण नसला पाहिजे. म्हणजे टोपात राहायला पण नाही पाहिजे आणि टोपात कपामध्ये चहा पुरेल एवढा चहा पाहिजे. आता एवढा तंतोतंत चहा करायचा म्हटलं म्हणजे डोक्याला ताप आहे, पण मला सवय पडली आहे. आणि बरोबर मेजरमेंटनुसार कप भरत चहा मी बनवला. माझ्याकडे चाळणी दुसरी आहे, माझ्या चाळणीवरती कॉन्सन्ट्रेट करू नका. माझ्याकडे स्टीलची पण चाळणी आहे, पण आता एवढ्या रात्रीचं मला धुवायला कंटाळा आला सगळं. सो जे 2-3 मी अवेलेबल करून ठेवलं स्वतःसाठी, त्याच मी यूज करते धुवून. सो चला बघा, मी चहा दाखवते तुम्हाला. तंतोतंत चहा केला आहे मी, एक स्टीलचा कप भरी. तो कप काही जास्त मोठा नाही आहे, एकदम छोटासा आहे. मला वाटतं त्यात चहा पण काढायला गेलो ना तर 2-3 घोटाचा असेल जास्तीत जास्त. एवढा चहा मावतो ह्या कपामध्ये. सो एवढाच चहा हवा असतो त्यांना, आणि एवढा मला मोजून मापून. ते बोलतात ना, एकदा तुम्ही सुरुवात केली की तुम्हाला मन लावून केलं की तुम्हाला परफेक्ट जमायला लागतं, तसं माझं ह्या बाबतीत झालं. तर मला चहाचा अंदाज आला केवढा बनवायचा तेवढा. काही मोठी गोष्ट नाही आहे माहिती आहे मला, पण मला सांगायला आता पाहिजे, कारण मी यूट्यूबवरती व्हिडिओ बनवते. तर ही बघा, झोपायला आली तर लगेच हे 2 भामटे माझ्याकडे येऊन बसलेत मस्ती करायसाठी. हा छोटा चिल्लर मांजरीचं पिल्लू माझ्या मिस्टरांना बाहेर सापडला. त्याच्या मागे कुत्रे लागलेले, आणि जेव्हापासून आम्ही मांजरी पाळल्यात तेव्हापासून त्यांना कुठं ना कुठं पिल्लं दिसतातच. जर त्यांच्या आईसोबत असेल तर ते नाही आणत घरी, पण जर कोणी नसलं, पण असं लावारीस असं भेटलं तर ते घेऊन येतात, ठेवतात सोबत वगैरे. तर मग मी पण म्हटलं जाऊ दे, एकटा तू काय कुत्र्याने मारल्यापेक्षा आपल्यासोबत असलेला बरा. असं करता करता आमच्याकडे भरपूर जत्रा झाली आहे मांजरांची. 4-5 पिल्लं तर झालीच आहेत ही. पण ठीक आहे, आता दिलं देवाने आपल्याला सक्षम बनवलं आहे, सो करायचं आपल्याकडून होतं तोपर्यंत. असा आजचा माझा मॉर्निंग.
आता मी झोपेन आणि डायरेक्ट सकाळी उठेन. म्हणजे मग मला डायरेक्ट दुपारचं जेवण असतं. त्याच्यानंतर मी स्वतःसाठी मी एकटीसाठी काही मेहनत करत नाही. जेवढी मेहनत आहे ती फक्त थोडीफार यांच्यासाठी करते मी. हे जर बोललेत ना की मी बाहेर खाणं चालू करेन, म्हणजे बाहेरचं खाणंपिणं चालू केलं तर मे बी मी एवढं पण नाही करू शकणार. कंटाळाच तेवढा येतो मला. चला, आजसाठी एवढंच. भरपूर बोलणं झालं आहे. आता बाकीचं उद्या भेटूया मॉर्निंग रुटीनमध्ये, या दुसरं काय असेल ते. सबस्क्राईब नक्की करा. बाय.